चला तर मंडळी, आवाज ऐका वड्यांचा. मंडळी, उपवास म्हटला ना की साबुदाणा वडा हा खावासाच वाटतो. पण करण्याआधी तुम्हालाही भीती वाटते का? कारण तुमचे वडे असे छान फुलत नाही, तेलात फुटतात. अहो, 100% वडे तेलात फुटणार नाही, ही माझी गॅरंटी. असं छान टेक्स्चर येत नाही, साबुदाणा छान खुलून दिसत नाही, आतून गिळगिळीत होतात. पण आज मी तुम्हाला अगदी सोपं, परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी दाखवते. चला करूया. तर साबुदाणे वडे करताना साबुदाणा व्यवस्थित भिजलेला असणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वप्रथम साहित्य मोजण्यासाठी एखादा कप किंवा वाटी सेट करून सगळं साहित्य त्यानेच मोजायचं. इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. आदल्या दिवशी रात्रीच मी साबुदाणा भिजवते, कारण सकाळी मला वडे करायचे. संध्याकाळी करायचे असेल तर सकाळी लवकर भिजवायचे. साबुदाणा जितका छान भिजतो, वडे छान होतात. साबुदाण्यामध्ये भरपूर पाणी घातलं. हलक्या हाताने चोळून 2 वेळा पाणी बदलून धुवून घ्यायचा. खूप जास्त वेळाही धुवू नका आणि अति रगडू नका. हलक्या हाताने चोळूनच धुवायचा. साबुदाणा छान धुवून घेतला. यामध्ये अजिबात पाणी नाहीये. आता परफेक्ट भिजण्यासाठी पाणी किती घालायचं? सुरुवातीला ज्याही आपण भांड्यामध्ये साबुदाणा भिजवतोय त्यामध्ये त्याला छान पसरट करायचा आणि साबुदाण्याच्या लेवलला येईल इतकंच पाणी घालायचं. त्यावर जास्त पाणी घालायचं नाही. साबुदाणा यामध्ये परफेक्ट भिजला जातो, कारण वडे करताना साबुदाणा चांगला भिजलेला तर असावा, पण तो गिजगीज ओलसर राहायला नको, तरच आपले वडे परफेक्ट होतात. म्हणून इतकंच पाणी घाला, यापेक्षा जास्त नको. आता यावर झाकण ठेवून रात्रभर हा साबुदाणा भिजण्यासाठी ठेवून देऊ. तर रात्री आपण हा साबुदाणा भिजवला होता आणि आता हा परफेक्ट भिजलाय. अगदी एकूण एक दाणा मोत्यासारखा मोकळा सुटसुटीत, तरीही लोण्यासारखा मऊसूत भिजलेला, अजिबात ओलसर किंवा चिकट नाहीये. वडे करण्यासाठी आपल्याला उकडलेला बटाटा देखील लागणार आहे. तर आपण नेहमी कसं कुकरमध्ये पाणी घालतो आणि त्यामध्ये बटाटे ठेवतो, शक्यतो तसे बटाटे उकडायचे नाही. ते काय होतं, बटाट्यामध्ये एक्स्ट्रा पाणी शोषलं जातं, बटाटा जास्त ओलसर होतो आणि परिणामी मिश्रण सुद्धा ओलसर होतं. म्हणून तळाला असं पाणी घालायचं आणि डब्यामध्ये बटाटे ठेवायचे. आणि आता आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे आणि गरजेनुसार शिट्ट्या करून घ्यायच्या. हवं तर तुम्ही बटाट्यावर सुद्धा झाकण ठेवू शकतात. बटाटा उकडून घेते. हा साबुदाणा पहा, अजिबात तळाला तुम्हाला पाणी दिसत नसेल किंवा ओलसर नाहीये. अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि भिजलाय कसा, तर अगदी परफेक्ट असा साबुदाणा भिजलेला असायला हवा, म्हणजे वडे छान होतात. आता वड्यांचं मिश्रण करण्यासाठी हा साबुदाणा आपण ताटामध्ये काढून घेऊ. आता माझं हे परफेक्ट अंदाज मला माहित आहे, हा भिजल्यावर बरोबर 2 ते 2.25 कप भरतो, म्हणून मी मोजून घेत नाहीये. जे बटाटे आपण कुकरमध्ये उकडायला ठेवले होते, तर मी मोठ्या आचेवर एक, कमी आचेवर 2 शिट्ट्या केल्या आणि कुकरची वाफ जिरली. साल काढून हा बटाटा किसून घेतलाय. आता या कपने 1 कप कोरडा साबुदाणा होता आणि भिजल्यानंतर हा 2 कप झालेला आहे. तर इथे आपल्याला 1 कप उकडून किसून घेतलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे. फक्त भरताना दाबून भरायचं नाही. आता हा किसलेला बटाटा यामध्ये बऱ्याच वेळेला आपली तक्रार असते की साबुदाणे वडे आतून गिळगिळीत होतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तर वडे गिळगिळीत होतात. आज मी दाखवले त्या पद्धतीने तुम्ही बटाटे उकडा आणि दिलंय तसंच प्रमाण घ्या, वडे खूप छान होतील. आता हा किसलेला बटाटा साबुदाण्यामध्ये आपण आधी व्यवस्थित एकजीव करू. एकजीव करताना असं जरासं पीठ मळतो तसं करूया, म्हणजे याला छान बाइंडिंग येईल. इथे मी हा बटाटा व्यवस्थित एकजीव केला. आता शेंगदाण्याचं प्रमाण सुद्धा योग्य घेणं गरजेचं आहे. तर बरोबर आपल्याला अर्धा कप भाजलेले शेंगदाण्याची जाडसर भरड घ्यायची आहे. शेंगदाणे खूप बारीक करायचे नाही. अजून सोपं प्रमाण, 2 कप भिजवलेला साबुदाणा, 1 कप उकडलेला बटाटा, अर्धा कप शेंगदाण्याची भरड. तर ही भाजलेल्या शेंगदाण्याची भरड यामध्ये घालूया. 2 हिरव्या मिरच्या मिक्सरला जाडसर भरड केली आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा किंवा चिरून घातली तरीही चालेल. अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून साखर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्हाला नको असल्यास जिरे आणि कोथिंबीर तुम्ही स्किप करू शकतात. आणि चटपटीत चवीसाठी यामध्ये अर्ध्या लिंबाचा मी रस घालते. साखर आणि लिंबाचा रस घातला ना की वडे चवीला खूप मस्त लागतात. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि हे चांगलं असं मळल्यासारखं मिक्स करायचं, म्हणजे साबुदाणा जरा क्रॅक सुद्धा होतो आणि याला चांगलं बाइंडिंग सुद्धा येतं. आधी ना मंडळी मला काय वाटायचं, साबुदाणे वडे फुटतात
कारण साबुदाणा अख्खा असतो आणि पाणी असतं आणि आपण तळला की मग वाफ बाहेर निघण्यासाठी वडे फुटतात, म्हणून मी ते मॅश करायचे. पण तो साबुदाणा असा फुललेला दिसायचा नाही आणि टेक्स्चर सुद्धा तितकं चांगलं वाटायचं नाही. मग मी बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय केला आणि ही परफेक्ट रेसिपी, कारण ना खरं आपल्या तळण्यावर असतं वडा फुटण्याचं. पहिलं कारण तर साबुदाण्यात जास्त पाणी नको आणि बटाट्यातही जास्त पाणी नको. मिश्रण अति ओलसर नको म्हणजे गिळगिळीत होत नाही आणि मिश्रण परफेक्ट असलं आणि वडा व्यवस्थित तळला नाही ना तरीही फुटतो. म्हणून तळण्याची ही अगदी योग्य पद्धत मी तुम्हाला दाखवते. म्हणून वडे खूप छान होतात. छान असं मिश्रण करून घेतलं. फक्त एक 5 मिनिटे झाकून ठेवू म्हणजे साखर वगैरे सगळं छान एकजीव होईल आणि तोपर्यंत झटपट अशी चटणी करू. चटणी करण्यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. असे खरपूस भाजायचे, मग छान लागते चटणी. अर्धा टीस्पून साखर म्हणजेच चव बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला किती हवी त्यानुसार घाला. चवीनुसार मीठ आणि मिरची पण मी अर्धीच घालते कारण ही खूप तिखट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं दही. अर्धी वाटी शेंगदाणे होते तर मी 2 चमचे दही घालते. आणि रंग छान येतो आणि चवीलाही छान लागते म्हणून मी थोडीशी कोथिंबीर घालते. ही चटणी ना मंडळी खूप बारीक नाही करायची, थोडी दरदरीत ठेवायची आणि तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं ओलं नारळही घालू शकतात, पण मला ही वड्यांसोबत अशीच आवडते. थोडंसं पाणी घालायचं, किती दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार. परफेक्ट चटणी तयार झाली. तर मंडळी 5 मिनिटं मिश्रण मस्त असं मुरलेलं आहे. वडे करताना खूप असे जाड नाही करायचे आणि खूप पण पातळ नाही करायचे. खूप पण पातळ केले ना की मग कडक कडक होतात आणि खूप जाड नाही करायचे. आतून लगदा होतो आणि वडा छान शिजलाही जात नाही. या पद्धती पाहू शकतात, साबुदाणा सुद्धा मस्त असा खुलून दिसतोय आणि वडा सुद्धा किती छान होतोय. आणि आपण हे जाडसर शेंगदाणे घातलेले आहे ना, ते असे कुठून कुठून मग वडा जरासा क्रॅक होतो आणि वाफ जरी निघायची असेल तर ती छान निघते आणि आपला वडा फुटत नाही. आता मी सगळे वडे भरभर करून घेते. मला सगळेच वडे तळायचे आहे म्हणून मी लगेच सगळे करून घेते. फक्त एक गोळा घ्यायचा, त्याला जरा गोलसर करायचं आणि हलक्या हाताने असं थोपटत पसरट करून घ्यायचं. हे पहा, खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, असे मस्त वडे तयार झाले. इतपत मी जाड ठेवलेला आहे. सगळे वडे करून घेते आणि मग दाखवते. इथे मी सगळे वडे करून घेतलेले आहे. आपण घेतलेल्या प्रमाणात म्हणजे 1 कप कोरडा साबुदाणा भिजवला होता, त्यामध्ये छान हे मध्यम आकाराचे 10 ते 11 वडे होतात. सुंदर असे वडे झाले. तेल सुद्धा तापवून घेतलेलं आहे. वडे तळून घेऊया. आता वडे वळण्यापर्यंतची संपूर्ण कृती परफेक्ट पाहिली. आता तेल कसं असावं, वडे कसे तळायचे म्हणजे फुटणार नाही ते महत्वाचं. तेल चांगलं गरम आहे, पुऱ्या तळण्यासाठी असतं तसं, फक्त धूर येईल इतकं कडकडीत नको. आता यामध्ये वडे सोडायचे. एका वेळेला मावतील इतकेच वडे सोडायचे. मी 4च सोडते कारण ही कढई जरा उतळ आहे. आता वडा सोडला. सुरुवातीचे काही सेकंद यांना अजिबात हात लावायचा नाही. काही सेकंद म्हणण्यापेक्षा हे सगळे बबल्स आहे ना, जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत हात लावायचा नाही. हे जरा कमी होतात आणि वडे वरती तरंगतात, त्यानंतर आपण यांची बाजू बदलणार आहोत. वडा तळताना कमी आचेवर अजिबात तळायचा नाही. त्याला मध्यम ते मोठ्या आचेवर तळायचा. खूप मोठी आच ठेवू नका, नाहीतर वडा आतून कच्चा राहील. इथे पहा, जो ताव होता तेलाचा किंवा जे बबल्स होते ते अगदी कमी झाले आणि वडे तेलावर तरंगले. आता आपण यांची बाजू बदलायची आणि दुसऱ्या बाजूनेही हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. पाहू शकतात वड्यांचा रंग किती सुंदर येतोय आणि वडे छान तळले जात आहे. असं वाटलं ना तेल खूपच कडकडीत आहे तर तुम्ही जरा गॅस कमी करू शकतात बरं का. दुसऱ्या बाजूनेही 1 ते 1.5 मिनिटे छान तळलेला आहे. जास्त वेळा उलटपलट नाही करायचं, फक्त आपण एकदा पलटी मारूया. आपले वडे काय सुंदर फुललेले आहे तुम्ही पाहू शकतात आणि एकूण एक साबुदाणा छान फुलून दिसतोय आणि यापेक्षा जास्त तळायचे नाही. शेंगदाणा, जिरे सगळं तळल्यासारखं दिसतंय. आपली काय चूक होते, आपण कच्चा राहील या भीतीमध्ये अति वेळ तळत बसतो आणि मग आपला वडा जास्त वाफ होऊन बाहेर वाफ निघण्यासाठी फुटतो.
परफेक्ट रंगावर तळून झालेले आहे. सुंदर असे वडे झाले आणि मध्यम ते मोठ्या आचेवर तळले. वडे तळून झाले की असे एखाद्या जाळीवर काढायचे, म्हणजे एक्स्ट्राचं तेलही निघतं, खालून वरून वाफही निघते आणि वडे तेलकट सुद्धा होत नाही आणि मऊ सुद्धा पडत नाही. आता पुढची बॅच तळतानाही तेलाचं तापमान पाहायचं. तेल खूप कमी गरम नको, अति गरम नको. कमी गरम असेल तर वडा जास्त तेल शोषून तेलकट होईल, अति गरम असेल तर वरतून लाल होईल आणि आतून कच्चा राहील. या सगळ्या गोष्टी पाहून व्यवस्थित वडे तळून घ्यायचे. आता हे पहा, हा ताव कमी होईपर्यंत अजिबात हात लावायचा नाही आणि गॅस मध्यम ठेवायचा. किती सुंदर होताय ना आणि मस्त फुलताय. आतून सुद्धा टेक्स्चर खूप छान येईल. मी तुम्हाला दाखवेल, आवाज सुद्धा दाखवेल. अति तेल सुद्धा शोषून घेत नाहीये, तेलकट सुद्धा आपले वडे होत नाहीये. फक्त वडे तळताना काळजी घ्यायची की मध्यम ते मोठ्या आचेवर तळायचे आणि खूप जास्त वेळ तळत बसूच नका. खूप जास्त वेळ तळत बसलो आणि मिश्रण परफेक्ट असलं ना, वाफ तर होणारच आहे, तिला कुठून तरी बाहेर यायचंय, मग वडा फुटतो. छान रंग आला की काढून घ्यायचे. आता हे वडे छान असे झालेले आहे, रंग सुद्धा सुरेख आलाय. खूप सुंदर वडे आपले आज झाले. अतिशय सुंदर, खमंग, खुसखुशीत फुगलेला साबुदाण्याचा दानाही सुंदर दिसतोय. वडा एकही फुटला नाहीये, तुमच्या समोरच केलेले आहे. तर मस्त अशी चटणी आणि चटपटीत वडे आपले तयार झाले. 2 वडे अजून तळताय, तोपर्यंत यांचा आवाज तुम्ही ऐका. तुम्हाला एक वडा फोडून सुद्धा दाखवते. अजिबात हा एक्स्ट्रा तेल शोषत नाही, अगदीच गरम गरम आहे, हलका फुलका पोकळ झालेला आहे. हे वडे केले ना की गरमागरम सर्व करायचे, कारण कितीही काही केल्यात 10-15 मिनिटात मग मऊ पडायला लागतात, कारण साबुदाणा आहे, बटाटा आहे. आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा. रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा